साक्री तालुक्यातील गंगापूर गावालगत असलेल्या जिओ पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी पहाटे 5 वाजेच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवत पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम लंपास केली असून परिसरातील हॉटेल चालक आणि पेट्रोल पंप मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। हातात बंदुका घेऊन 2 लुटारू जिओ पेट्रोल पंपावर आले। त्यांनी पंपावर असलेल्या वॉचमनला मारहाण केली। नंतर पंपाच्या केबिनमध्ये घुसून बंदुकीचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी केली असता मात्र पंपावर पैसे नसल्याचे सांगितले असता बंदुकीच्या धाकाने दोन्ही लुटारूंनी रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून फरार झाले। बंदुकीतून गोळी फायर केल्याचेही जवळच असलेल्या गंगापूर गावातील ग्रामस्थांनी ऐकल्याचे सांगितले आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यालगत असलेल्या गंगापूर गावाजवळील जिओ पेट्रोल पंपावर दरोडा पडला असल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने पंपावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती। सदर घटनेविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी साक्री राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हॉटेल चालकांची तपासणी करून दरोडेखोरांविषयी माहिती जाणून घेत तपासाची चक्रे फिरवली असून लुटारू लवकरच सापडतील असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेविषयी माहिती जाणून घेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, फिंगरप्रिंट विभाग आणि फॉरेन्सिक लॅब विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज साहित्यावर उमटलेले हाताचे ठसे घेतले असून कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना केले आहे। पेट्रोल पंपावर लूट करणाऱ्या 2 लुटारूंच्या हातात बंदुकीच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी जवळ असलेली रोख रक्कम चोरून नेली आहे। दोघेही लुटारू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। आज दिनांक 30/10/2025 रोजी सकाळी 4:52 वाजेच्या सुमाराला गंगापूरच्या शिवारातील जिओ पेट्रोल पंपावरती 2 अज्ञात इसम यांनी दोघांच्या हातात पिस्तूल घेऊन आतमध्ये शिरले आणि तिथं हजर असलेल्या फिर्यादी कैलास उत्तम कारंडे व त्याचे मित्र यांच्यावरती जबरी चोरी केलेली आहे। सदर ठिकाणी 25,000 रुपयाची चोरी करून गेलेला आहे आणि फिर्यादी कैलास उत्तम कारंडे यांच्या तक्रारीवरून 252/25 कलम 309(2)(4) 3(5) BNS या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी झालेल्या प्रकरणामध्ये तपासाकरिता 4 पथक ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रवाना केलेली आहेत। लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत।